नमस्कार. रेडिओलॉजिस्ट असलेल्या आकांक्षाने माझ्याकडे नियमित गर्भसंस्कार वर्ग केला. तिला त्याचा खूप फायदा झाला. तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि तिने तो अनुभव गर्भसंस्कार वर्गासाठी शेअर केला. ऐकूया तिच्याच शब्दामध्ये. आणि नियमितपणे रोज म्हणजे हार्डली मी 3-4 क्लासेस मिस केले असेल मॅमचे. तर रोज केले मॅमचे क्लास. मॅमने जसं जसं सांगितलं होतं सेशन्स तसं डाएट घ्यायचं आणि वॉकिंग मी प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे कंटिन्यू ठेवली होती. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये 25 to 30 मिनिट्स आणि नंतर थोडं वाढवलं होतं 40 मिनिट्स वगैरे. अजून बाकी जे मॅमनी सगळं सांगितलं होतं त्याप्रमाणे सगळं जेवढं म्हणजे होऊ शकेल तेवढं फॉलो केलं होतं. डाएट व्यवस्थित ठेवलं आणि हे सगळं केल्यामुळे माझा अनुभव असं होतं की मी पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये ऍक्टिव्ह राहिले होते. म्हणजे मी 7 मंथ पर्यंत वर्किंग होते. त्याच्यानंतर पण तर मला वाटतं की हे सगळंच इफेक्ट होतं वाटतं ते की मी पूर्ण ऍक्टिव्ह राहू शकले प्रेग्नन्सीमध्ये. त्याच्यानंतर माझी ETT 24th होती. तर 22ndलाच मी मॅमला दाखवून आले होते. तर मॅम म्हटले होते की ऍडमिट होऊन जा. पण नॅचरली मला 22ndलाच रात्री म्हणजे लेबर पेन सुरू झाले होते. लेबर थोडंसं प्रोलॉंग झालं होतं. नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे मी एकदम हे होते की मला नॉर्मल डिलिव्हरीच करायची आहे. तर थोडं त्रास तर सहावंच लागतं सगळ्यांना. पण ते हे सगळं केल्यामुळे ते एक कॉन्फिडन्स आणि एक एनर्जी येते आणि तेवढी शक्ती पण येते ऍक्च्युली. तर हेच आहे की हे सगळं क्लास केल्यामुळे त्याचा खूप मला फायदा झाला. आणि नॉर्मल डिलिव्हरी करताना ते तेवढे पेन्स तेव्हा सहावं लागतात. पण एकदा डिलिव्हरी झाली की तुम्हाला असं काहीच जाणवत नाही. माझा एक्सपिरियन्स होता काहीच नाही. म्हणजे तुम्ही एवढं नॉर्मल होऊन जातात ना की म्हणजे असं लोक म्हणजे सगळे म्हणतात आता हिची डिलिव्हरी झाली आहे का असं वाटतही नाही. चला, थँक्यू. खूप छान सांगितलं सगळ्यांना. तो बरं त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल त्यांचाही. आता ऐकूया अश्विनीचा अनुभव. तिचीही नॉर्मल डिलिव्हरी झाली. माझी मंडेला सकाळी 6:40ला नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे. आणि जे मला वेदना जे अनुभव झाला त्याच्यामुळे गर्भसंस्कार मध्ये मॅडमनं जे लास्ट टाइम जे सेशन घेतलेलं होतं ते सगळं मी केलं लास्ट मोमेंटवर. आणि जे योगा असता काम असता वॉकिंग सगळं मी कंटिन्यू चालूच ठेवलेलं होतं. त्याच्यामुळे पण झालेलं आहे. आणि बाळ पण हेल्दी आहे. बाळ 8 महिने आणि वरती 10 दिवस झालेले होते. आणि बाळाचं वेट 2.8 किलोग्राम होतं. आणि जे काही आहे आता बाळ एकदम असं बुद्धिशाळी पण आहे आणि ऍक्टिव्ह पण आहे. आता आपण काही पण त्याला म्हटलं तर तो बरोबर असं कान देऊन आपल्याकडे नजर देऊन असं ऐकतो. तो आपण कोणीनं पण काही पण म्हटलं बरोबर त्याच्याकडे बघूनच पाहतो. अजून 2-3 दिवसाचे आहे तरी पण. तुला डिलिव्हरीच्या कळा ज्या आहेत त्या सहन करता आल्या तुला व्यवस्थित? तिथे काही त्रास झाला का? तू अनुभव सांग. कळा पण स्टार्टिंग मध्ये मला समजतच नव्हतं कळा काय असते. मी माझ्या आईला विचारत होते कळा म्हणजे काय. पण मला जास्त पेन होत होतं तेव्हा ते म्हणत होते हे तुला कळा येऊन राहिले. आणि तेव्हा ते मला म्हणत की एक काम कर जसं आपण मला असं ते सगळं करतो तर ते कळा येतात तेव्हा ते सगळं एक्सरसाइज चालू ठेवायची. आणि आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा पण डॉक्टर आपल्याला तेच म्हणतात की तुम्ही हे जे आहे एक्सरसाइज म्हणजे तुम्ही काय म्हणता प्रेशर द्या तिथं की बाळ त्याप्रमाणे आपलं खाली येतं. आणि मग नंतर डॉक्टर मला शेवटी बाळ झाल्यानंतर सगळी प्रोसेस झाल्यानंतर डॉक्टर मला शेवटी तेच म्हटलं की तुम्ही ना ऐकलं काम केले एक्सरसाइज केली त्याच्यामुळेच तुमची नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे. शेवटी त्यानं मला हे पण सगळं सांगितलं होतं. तुला ब्रेदिंग टेक्निक त्यावेळी लक्षात आले का? करता आलेत का? हो केली होती मी ना. छान. जे 3 स्टेप्स सांगितले होते ते सगळे केलेले होते. वा वा, छान. तुम्हाला कोणाला काही प्रश्न? खूप बेनिफिट झाला क्लास करून. मी ना घरी पण सांगितलं त्यांना पण कळलं की हो म्हणे क्लासचा खरंच बेनिफिट झालेला आहे करून. वा वा, छान. थँक्यू आकांक्षा आणि अश्विनी. तुम्ही तुमचे डिलिव्हरीचे अनुभव शेअर केल्यामुळे ज्या सध्या गर्भसंस्कार वर्ग करत आहेत त्यांना त्याचा खूप फायदा होईल आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल.